नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आज सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी मैदान भरवलेलं आहे. या गावचं मैदान आहे आणि ते मैदान भरणार आहे पेडगाव फाटीमध्ये. पेडगावला जे मैदान भरतं जे मानाचं, त्या मैदानात हे मैदान आता बैलगाड्यांचं भरवलेलं आहे सातेवाडीकरांनी. आपण बघूयात की आज कोणकोणती बैल येणार आहेत. आज मैदानामध्ये दुशाचं मैदान आहे, एक बैल आणि एक दुसा असं मैदान आहे. रुस्तम हिंद केसरीचा मानकरी असलेला, नवम हिंद केसरीचा किताब ज्याच्या नावावरती असलेला असा हा बाकासूर येणार आहे या मैदानामध्ये. आणि बाकासूर सोबत पळणार आहे पंढरी शेठ फडके, दादा सरकार यांचा पक्षा. तुम्हाला माहिती आहे पक्षा काय बैल आहे. पक्षा आणि बाकासूर ही जोडी पळताना तुम्ही बघणार आहात, कारण ही जोडी तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या मैदानात गेलेली आहे तिथं गुलालच घेतलेला आहे आणि एक नंबरचं बक्षीस पण घेतलेलं आहे या जोडीनं आता मागच्या काही दिवसापूर्वी. आणि ही जोडी पाळणार आहे 5 नंबर गटात, 6 नंबर फाटीवरती. चेंज होऊ शकते बकासूरचा गट, कारण बकासूरला पुण्यावरून यायला उशीर होतो ना, थोडासा थंडी चालू आहे ना, चेंजेस होऊ शकतात. पण बघूया आपण. आणि मैदानामध्ये 800 गाड्यांची नोंद झालेली आहे. रात्री ते बघितलं मी व्हिडिओ, 800 गाड्यांची नोंद झालेली आहे. 80 गट पळणार आहे, त्यामुळे मैदान आता चालूच होणार आहे बघा थोड्या उशिरानं. आणि सदाभाऊ मास्तर रेटरकरांचा मैब्या हा सुद्धा येणार आहे या मैदानामध्ये. तुम्हाला माहिती आहे मैब्या खूप दिवसातून पळतोय आणि नक्कीच तो कमबॅक करेल. कमबॅकचा बादशाह म्हटलं तरी चालेल. त्याला बैल पूर्ण झालाय तसा चांगला टॉपचा. जर बैल पुरला त्याला तर तो पण मानकरी होऊ शकतो. म्हणजे गुलाल तर घेतोच तो, पण एक नंबरचा मानकरी मिळवणं खूप महत्वाचं असतं या बैलगाडी क्षेत्रात. एक मान मिळतो त्या बैलाला. असो, गरीबाचा बैल ज्याला उपमा दिली असा हा घरणीकरांचा राजा हा पण येणार आहे या मैदानामध्ये. आपला सातारा एक्सप्रेस बालमा हा पण येणार आहे या मैदानामध्ये. आला पण असेल कदाचित त्या मैदानामध्ये. आता आपल्याकडे अपडेट नाहीये, पण अपडेट मी देतोय. शिव बैलांची काल नावं पुकारलेली होती चिठ्ठीमध्ये की येणार आहेत, म्हणजे नावे होती चिठ्ठीमध्ये. त्या चिठ्ठीची नावे बघून मी तुम्हाला सांगतोय की ही बैल मैदानामध्ये येणार आहेत. असो, असं एक नामांकित मैदान भरवलेलं आहे सातेवाडीकरांनी. बघूया आपण नक्की कोण होणार एक नंबरचा मारकरी. बकासूर तर तुम्हाला माहिती आहे, बकासूर आणि पक्षा ही जोडी एक नंबर करेल असं वाटतंय मला, कारण टॉपची जोडी आहे ही. जर दुसरी सांगू शकत नाही, बैलगाडी क्षेत्र आहे इथं काही घडू शकतं, काहीही घडू शकतं या बैलगाडी क्षेत्रामध्ये. पण बघूया काय होते काय नाही. व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.